नांदेड़ वाघाला म्यूनसिपल कॉरपोरेशन को 25 साल मुकम्मल हो चुके हैं, इसलिए म्यूनसिपल कॉरपोरेशन ने उत्सव मनाने का ऐलान किया है, जिसके तहत आज 29 अप्रैल को नांदेड़ शहर के कुसुम सभागृह में नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन की जानिब से मुख्तलिफ शोबे हयात में नुमाया खिदमत अंजाम देने वाले अफराद में से हर साल एक नामवर शख्स को डॉक्टर शंकर राव चौहान नांदेड़ जीवन गौरव अवार्ड देने का ऐलान किया गया था। इस साल का अवार्ड दिल्ली के रिसर्च सेंटर में कोरोना के लिए काम करने वाले पद्मश्री डॉक्टर रमन गंगा खेड़कर, जिनका ताल्लुक़ नांदेड़ से है, इन्हें ये अवार्ड नांदेड़ ज़िले के वज़ीर सरपरस्त अशोक राव चौहान के हाथों दिया गया। लोकप्रतिनिधींचं योगदान नांदेड शहराला लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला लोकांची सेवा करता आली पाहिजे, या शहराचा सर्वांगीण विकास करता आला पाहिजे आणि त्यातून या शहराचं खरं सौंदर्य, या शहराची पुढची वाटचाल, या शहराचं प्रशासन याला सर्वांच्या प्रयत्नातून आजवर जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करावासा वाटतो। मित्र, आज या सर्वांचा इतिहासाचा मुद्दाम उल्लेख करणं अगत्याचं महत्व यासाठी आहे की आपण मागचा सर्व भूतकाळ विसरतो आणि पुढे जातो, तो खऱ्या अर्थाने ज्या ज्या लोकांनी या पाया रचण्यामध्ये योगदान राहिलेलं आहे, 25 वर्षाची महानगरपालिका त्यांच्या अगोदरचं योगदान नगरपालिकेचं, त्याच्यामध्ये अनेकांचे हात लागले, अनेकांची मेहनत राहिली, लोकाभिमुख नेतृत्व निर्माण करण्याचं असेल लोकांचं योगदान, त्या सर्वांच्या प्रयत्नातूनच जे काय आहे ते आपल्या समोर आहे। त्यामुळे मित्र, आगामी काळामध्ये अपेक्षा करूया की निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नांदेड शहरातील लोकांच्या अपेक्षा पूर्ती करण्याकरता रोप महोत्सव वर्षाच्या निमित्ताने आगामी वाटचाल करता आली पाहिजे, हा आजचा संकल्प असला पाहिजे। मित्रांनो, आज आपण श्री रमन गंगा खेड़कर यांचा पहिला जीवन गौरव पुरस्कार त्या ठिकाणी महानगरपालिकेने जो देऊ केलेला आहे, रमन गंगा खेड़कर यांना या ठिकाणी मगाशी अनेकांनी उल्लेख केला, ही खरी म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी सांगितलं की त्या पुरस्कारापेक्षा मी मोठा नाहीये किंवा माझी उंची या पुरस्कारापेक्षा मोठी नाहीये, शंकरराव चव्हाणांच्या कारकिर्दीपेक्षा माझी तुलना होऊ शकत नाही, अशा प्रकारचे मनाचा मोठेपणा या ठिकाणी व्यक्त केला। परंतु हे आपल्याला मान्यच करावं लागेल, रमन गंगा खेड़कर यांचा जो काही योगदान राहिलेलं त्यांच्या क्षेत्रामध्ये फार उत्तुंग आहे। त्यांचा बायोडेटा मगाशी मी सर चाळत होतो, मला एक आनंद आहे की त्या निमित्ताने आज त्यांची नांदेडला त्यांचं येणं होतंय आणि त्यांचा सत्कार करण्याचा योग या निमित्ताने आम्हा सर्वांना प्राप्त झाला। त्याचा लाभ त्यांच्या साधे विचाराचा, सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग जर आपण म्हणतो, अशा प्रकारचं उत्तम उदाहरण पडायचं असेल तर श्री रमन गंगा खेड़कर यांचं काही नामवचन भाषण न करता मनातले ज्या काही भावना होत्या त्या भावना अतिशय मोकळ्यापणाने त्यांनी आपल्या समोर मांडल्या। ज्या मराठवाड्यामध्ये त्यांचं बालपण, शिक्षण हे सर्व झालं, म्हणजे जिल्हा परिषदेच्या बेलोलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून धर्माबाद जी संस्थेचे एकेकाळी शंकरराव चव्हाण अध्यक्ष होते, त्याचा अध्यक्ष मी आज आहे, त्या संस्थेमध्ये आमचे हे विद्यार्थी श्री रमणजी। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़।
हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। चिकन मंदी, मटन मंदी, अरबियन डिशेस, चाइनीज डिशेस, तुर्किश डिशेस, स्पेशल ज़ाफ़रान दम बिरयानी, बकरा हलीम अवामुल नास के लिए दस्तयाब है। इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कशीदा खूबसूरत नशिस्तों का एहतमाम किया गया है। अलबुराक रेस्टोरेंट, DK कॉम्प्लेक्स, देगलू नाका नांदेड़। रेड चीफ कंपनी के शूज़, चप्पल, सैंडल, जीन्स, टी-शर्ट, शर्ट सब एक ही जगह दस्तयाब है। खरीदारी के लिए एक मरतबा ज़रूर तशरीफ़ लाए। प्रोप्राइटर सैयद जुनैद, रेड चीफ शोरूम, वर्कशॉप रोड, मस्जिद हुदा के रूबरू, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।